अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे बघा, आता प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करतो, पण यावर्षी असं झालंय की होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे, म्हणजेच पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे। मग त्यामुळे सत्यनारायण पूजन कधी करावं, उपवास कधी करावा पौर्णिमेचा, ही सगळी माहिती आपण आजच्या बघा। फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि हुताशनी पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करत असतो। पण आता यावर्षी असं झालंय की हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेलं आहे। मग त्यामुळे होळी कधी साजरी करावी, तर होळी हा सण आपल्याला 2 मार्चला, कारण की 2 मार्चला 5 वाजून संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होत आहे, तर ती 3 मार्चला 5:08 संपणार आहे। तर त्यामुळे होळी हा सण आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरा करायचा आहे, म्हणजे होळीमाळेचं आपल्याला पूजन करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडला आहे, प्रत्येक सेवेकरांना हा प्रश्न पडला आहे, जे पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे की मग जर होळी आपल्याला 2 तारखेला साजरी करायची आहे, मग सत्यनारायण पूजन नेमकी कधी करावं, 2 तारखेला करावं की 3 तारखेला करावं। 3 तारखेला जर केलं तर यावर्षी चंद्रग्रहण आलेलं आहे पौर्णिमेला। बघा, उदय तिथीनुसार 3 तारखेलाच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते, कारण की ती सूर्याने पाहिलेली असते आणि दिवसभर त्या दिवशीच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते। परंतु असं झालंय ना की 3 मार्चला नेमकी चंद्रग्रहण आलं आहे आणि ग्रहण काळामध्ये आपण कुठल्याही देवी देवतांचं पूजन करत नाही, म्हणजे आपल्याला देवपूजा करायला जमत नाही किंवा कुठल्याही देवांचं आपल्याला त्यांना हात लावायला जमत नाही किंवा आपण त्यांचं आपण पूजन करू शकत नाही। आपण या काळामध्ये फक्त नामस्मरण करू शकतो, तारक मंत्र म्हणणं असो किंवा नामस्मरण करणं असो, आपण या सेवा आपण एका ठिकाणी बसू किंवा आपण चालता फिरता करू शकतो, पण अगदी देवाजवळ बसून किंवा देवांचं पूजन आपल्याला ग्रहण काळामध्ये करता येत नाही। मग अशा वेळेस आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, कारण की पौर्णिमेला तर चंद्रग्रहण आहे, मग नेमकी सत्यनारायण कधी करावं, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे। तर बघा, आपल्याला सत्यनारायण पूजन हे आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर करायचं आहे। आता पौर्णिमा ही 2 तारखेला संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे, तर त्यामुळे पौर्णिमा सुरू झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्हाला सत्यनारायण पूजन तुम्ही करू शकता। अगदी रात्री 9-10 पर्यंत केलं तरी सुद्धा चालणार आहे। तो बघा, पौर्णिमेचं जे सत्यनारायण असतं ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं असतं, पण आता यावर्षी चंद्रग्रहण आलेलं आहे पौर्णिमेला, त्यामुळे बघा आता आपल्या प्रदोष काळामध्ये आपण ठरवलं तर आपलं होऊ शकतं, किंवा बऱ्याच गृहिणी या जॉब करतात किंवा त्यांना कुठल्याही अन्य कारणामुळे शक्य होणार नसेल आणि 2 तारखेला आपल्याला होलिका दहन सुद्धा करायचं आहे, मग ही सगळी गडबड असणार आहे 2 तारखेला। त्यामुळे सत्यनारायण पूजन हे प्रदोष काळामध्येच होईल असं नाही, तर तुम्ही 2 तारखेला सत्यनारायण पूजन हे तुम्ही अगदी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। आता ज्या गृहिणी म्हणतात की ताई आम्हाला अजिबात जमणार नाही, 2 तारखेला होलिका दहन सुद्धा आहे आणि पूजन सुद्धा करायचं आहे, सत्यनारायण पूजन सुद्धा करायचं आहे, मग या अशा वेळेस आम्हाला दोन्ही सेवा एकत्र करता येणार नाही किंवा दोन्ही आम्ही करू शकत नाही एकाच दिवशी, मग अशांनी काय करा, 3 तारखेला पूर्ण दिवसभर पौर्णिमा ग्राह्य धरली जाते, कारण की ती तिथी सूर्याने बघितलेली आहे। पण बघा, सूतक काळ हा सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे। जरी ग्रहण हे 3 तारखेला दुपारी 3:30 लागणार असेल तरी सुद्धा सूतक काळ हा 9 तास अगोदरच सुरू होतो, त्यामुळे सूर्योदयापासूनच आपल्याला सूतक काळ पाळायचा आहे। त्यामुळे 3 तारखेला आपल्याला देवपूजा सुद्धा करता येणार नाही, कुठल्या देवी देवतांचं आपल्याला पूजन करता येणार किंवा सत्यनारायण पूजन सुद्धा करता येणार नाही। अगदी ज्यांना 2 तारखेला अजिबात शक्यच होणार नाही सत्यनारायण पूजन करायला, त्यांनी काय करायचं, 3 तारखेला जेव्हा 6:45 वाजता म्हणजे 6:46 जेव्हा ग्रहण संपणार आहे, त्यानंतर तुम्ही सुचिरभूत होऊन तुमचे केस धुवून अगदी तुम्ही स्नान करून तुमच्या घरातली लादी पुसून त्यानंतर बघा व्यवस्थितपणे देवपूजा करून मग तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता। ज्यांना 2 तारखेला जमणार नाही सत्यनारायण पूजन करायला, त्यांनी 3 तारखेला 6:45 नंतर संध्याकाळी 6:45 नंतर तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता। रात्री 9-10 वाजेपर्यंत जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। पण बघा, सगळ्यात जास्त बेस्ट आहे, म्हणजे सगळ्यात उत्तम काळ हाच आहे की 2 तारखेला जर तुम्ही केलं संध्याकाळी 6 वाजेनंतर सत्यनारायण पूजन, तर अतिशय उत्तम असणार आहे, कारण की तो पौर्णिमा काळ सुद्धा आहे आणि सत्यनारायण पूजन आपल्याला हे पौर्णिमा काळातच करायचं असतं।
जरी 3 तारखेला ही पौर्णिमा सूर्याने बघितलेली आहे तरी सुद्धा लक्षात घ्या, त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे आपल्याला यावेळेस या पौर्णिमेचं जे सत्यनारायण पूजन आहे तुम्हाला 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही कधीही करू शकता. होलिका दहन करून आल्यानंतर सुद्धा तुम्ही जर केलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा होलिका दहन करण्याच्या अगोदर सुद्धा जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे. आधीच दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पूजा मांडून ठेवा. जेव्हा तुम्ही होलिका मातेच्या पूजनाला जाल तेव्हा पूजा करून आल्यावर किंवा पूजेच्या अगोदर तुम्ही सत्यनारायण कथा वाचा आणि त्याचबरोबर तुम्ही प्रसाद करू शकता. वाटीभर शिऱ्याचा प्रसाद आपल्याला करायचा असतो आणि तो प्रसाद तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींनी ग्रहण करायचा असतो. तर तुम्हाला जेव्हा जमेल होलिका दहनाच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही त्यावेळेस तुम्ही सत्यनारायण पूजन करा. तर आपल्या यथाशक्तीनुसार बघा ही सेवा करायची आहे. सत्यनारायण पूजन करायला फार वेळ लागत नाही, मोजून अर्धा ते पाऊण तास आपल्याला लागतो. पूजा कशी करायची हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघितला नसेल तर नक्कीच बघू शकता. आणि अगदी आपण सहज घरच्या घरी सत्यनारायण पूजन आपण करू शकतो. जे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतात त्यांच्या डोक्यावर कधीही कर्ज राहत नाही. साक्षात गुरुमौलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यांच्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण होतं तिथे माता लक्ष्मी, भगवान विष्णू अखंड वास करत असतात. लक्षात घ्या, इथे कधीही लक्ष्मीची कमी पडत नाही. म्हणून दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. आणि जे दर महिन्याला करतात ते या महिन्याला सुद्धा करणार असतील. आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की आता या महिन्यामध्ये ग्रहण आहे, मग पौर्णिमेला सत्यनारायण कधी करा. तर ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला सत्यनारायण पूजन हे 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 3 तारखेला संध्याकाळी 6:45-7 नंतर सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. शेवटी आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे पूजन करायचं आहे. त्यानंतर पौर्णिमेचा उपवास तुम्हाला 3 तारखेला धरायचा आहे, लक्षात घ्या. कारण की ती तिथी सूर्याने बघितलेली असल्यामुळे पौर्णिमा त्याच दिवशी आहे, त्यामुळे पौर्णिमेचा उपवास तुम्हाला 3 तारखेला करायचा आहे. पण सत्यनारायण पूजन तुम्हाला 2 तारखेला करायचं आहे. अतिशय उत्तम दिवस म्हणाल तर तुम्ही 2 तारखेला संध्याकाळी सत्यनारायण पूजन करण्याचा प्रयत्न करा. नाहीच जमलं तर 3 तारखेला तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करू शकता. तर ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.